नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 धडा क्रमांक 8 पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान हा बघणार आहोत। याच्यापूर्वी आपण याच धड्याचे 3 लेक्चर बघितले होते। आजचं आपलं या धड्याचं शेवटचं लेक्चर आहे। याच्यानंतर आपला 9वा धडा सुरू होईल। जर तुम्ही चॅनल वरती नवीन आहात तर चॅनलच्या प्लेलिस्ट वरती जाऊन सगळ्या म्हणजे 8 धड्यांचे लेक्चर बघू शकता। चला तर सुरू करूयात आपल्या आजच्या लेक्चरला। आजच्या लेक्चर मध्ये एकदम सोप्या गोष्टी शिकायच्या आहेत। आपल्याला कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे बघायचे आहेत। कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे म्हणजे काय, हरित क्रांती, नील क्रांती, हे सगळं आपल्याला बघायचं आहे। ओके, मग आता पहिल्यांदा शिकूयात हरित क्रांती म्हणजे काय। हरित क्रांती म्हणजे काय तुम्ही म्हणत असताना हे 2 जणांचे चेहरे किंवा फोटो इथे लावलेले आहेत। या 2 जणांचा काय सहभाग आहे हरित क्रांतीमध्ये। मग ज्या वेळेस हरित क्रांती होते, हरित क्रांती म्हणजे काय याची एक डेफिनेशन विचारले जाऊ शकते 1 मार्क साठी। काय आहे हरित क्रांती म्हणजे काय, कमी शेत जमिनीत जास्तीत जास्त धान्य उत्पादन करण्याच्या पद्धतींना एकत्रितपणे हरित क्रांती म्हणतात। हरित क्रांती म्हणजे काय, कमी शेत जमिनीत जास्त उत्पादन घेणे, म्हणजे जो थोडा एरिया आहे त्याच्यामध्ये भरपूर उत्पादन आलं पाहिजे, याला हरित क्रांती म्हटलं जात आहे। आणि हरित क्रांतीचा शोध या 2 जणांनी लावला होता। कोण 2 जण महत्वाचे आहेत हरित क्रांतीमध्ये, डॉक्टर नॉर्मन बॉरलॉग हे अमेरिकेचे आणि डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन हे भारताचे। ह्या पॅरेग्राफ मधून एवढंच महत्वाचं आहे। काय महत्वाचं आहे, हरित क्रांती म्हणजे काय, कमी शेत जमिनीत जास्तीत जास्त धान्य उत्पादन घेणे म्हणजे काय हरित क्रांती। आणि हरित क्रांतीचा उपयोग किंवा हरित क्रांतीचा शोध किंवा हरित क्रांती कोणी सुरू केली, हे 2 जण होते। पहिल्यांचं नाव आहे डॉक्टर नॉर्मन बॉरलॉग, हे अमेरिका या ठिकाणाहून होते, आणि भारतीय वंशाचे भारतात राहणारे डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन, या दोघांनी हरित क्रांतीचा शोध लावला होता। आता हरित क्रांती शेतीविषयक किंवा कृषी व्यवसाय विषयक किंवा कृषी विषयक ज्या पण संस्था आहेत त्या संस्थांचे नाव दिलेले आहे, हे पण महत्वाचं आहे। विविध पिकांच्या नवनवीन प्रजाती संशोधनाच्या माध्यमातून निर्माण करण्यासाठी संपूर्ण देशात विविध संशोधन केंद्रे किंवा विविध संशोधन संस्था आहेत। काही प्रयोगशाळा सुद्धा कार्यरत आहेत। आता संस्थेचे नाव आहे, पहिले आहे भारतीय कृषी संशोधन संस्था, ही दिल्ली या ठिकाणी आहे, त्याला IARI म्हटलं जातंय। लिंबू वर्गीय राष्ट्रीय संशोधन केंद्र ICAR-CCRI हे 2 नंबरचं। त्याच्यानंतर त्याचे पण विविध शाखा दिलेल्या आहे। भारतीय विज्ञान संस्था IIS या नावाची पण एक संस्था, राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था महाराष्ट्रात सोलापूर या ठिकाणी आहे। अशा विविध संस्थांचा समावेश यामध्ये येतो। काय काय महत्वाचं आहे, हरित क्रांतीचे डेफिनेशन, हरित क्रांतीची व्याख्या 1 मार्क लिहू शकते, किंवा एका जागेमध्ये हरित क्रांतीचे जनक कोण होते हे पण विचारलं जाऊ शकतं। डॉक्टर नॉर्मन बॉरलॉग अमेरिका व डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन हे भारताचे, दोघं हरित क्रांतीचे जनक होते। त्याच्यानंतर याचे 4-5 प्रकारचे संस्था दिलेल्या, त्याच्यावरती एक प्रश्न विचारला जाऊ शकतोय। पुढे काय सांगितलेलं आहे, श्वेत क्रांती। आता हरित क्रांती म्हणजे जे अन्न विषयक होतं, जे आपण ज्याला म्हणतो धान्य विषयक होतं ते। आता श्वेत क्रांतीमध्ये दुधाविषयी सांगितलेलं आहे, व्हाईट रेव्होल्यूशन म्हटलं जातंय त्याला। आता व्हाईट रेव्होल्यूशन मध्ये काय, एवढं काही शिकण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त 2-3 गोष्टी माहित पाहिजेत। श्वेत क्रांती सुरू करण्याचं कारण काय होतं, शेतकऱ्यांचा एक मोठा समूह होता। गावाच्या ठिकाणी दूध भेटू शकते पण शहराच्या ठिकाणी दूध भेटू नाही शकत। मग या लोकांनी काय केलं, ह्या शेतकऱ्यांनी एकत्रित मिळून एक युनियन सुरू केली। काय सुरू केली, एक युनियन सुरू केली। पण यांचं पण श्वेत क्रांतीचा जनक म्हणून आपल्याला डॉक्टर वर्गीस कुरियन यांचा समावेश झालेला दिसतोय, हे पूर्ण सांगतो मी। मग हे जे शेतकरी होते यांनी एक ठिकाण शोधलं, ते ठिकाण होतं गुजरात मधील आणंद या ठिकाणी। मग त्यांनी सहकारी दुग्धोत्पादनाची चळवळ सुरू केली। मग त्या चळवळीला नाव दिलं अमूल। काय नाव दिलं त्या चळवळीला, अमूल नाव दिलं। ए म्हणजे काय, आनंद आहे। एम म्हणजे काय, मिल्क, दुधासाठी केलेलं आहे। यू म्हणजे काय, युनायटेड, एल म्हणजे काय, लिमिटेड। ओके, मग आता इथं सांगितलेलं आहे काय, अमूलचा फुल फॉर्म काय, आनंद मिल्क युनायटेड लिमिटेड किंवा युनिट लिमिटेड। ओके, मग आनंद या ठिकाणी, गुजरात राज्यातील आनंद या ठिकाणी त्यांनी मिल्क युनियन लिमिटेड सुरू केली।
आहे का नाही, त्याच्यामुळे ह्या संस्थेचं नाव अमूल नाव ठेवलेलं आहे. तुम्ही अजून सुद्धा बघू शकताय भारतामध्ये अमूल कंपनी टॉपलाच आहे. अमूल कंपनीचे दुधाचे पदार्थ भरपूर ठिकाणी विकले जातात. प्रत्येक स्टोअरमध्ये, प्रत्येक केकच्या शॉपमध्ये अमूलचे पदार्थ असतात म्हणजे असतात. आणि अमूलचं दूध, अमूल मिल्क पिता इंडिया जाहिरात पण पाहिले असेल तुम्ही, आहे का नाही, अमूल दूध पिता इंडिया. अमूलचे भरपूर प्रोडक्ट आहेत. पण या श्वेत क्रांतीमध्ये महत्वाचं स्थान कुणाला दिलं जात आहे? डॉक्टर वर्गीस कुरियन. कारण की ही जी संकल्पना आहे हे डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी मांडली. कारण की शहराच्या ठिकाणी दुधाचा साठा नव्हता, शहरातल्या लोकांना दूध भेटू शकत नव्हतं. त्यांच्यासाठी यांनी काय केलेलं आहे, भरपूर शेतकऱ्यांचा एक संघ तयार केला. गुजरात या ठिकाणी आनंद, गुजरात नावाचं राज्य आनंद या ठिकाणी त्यांनी ही युनिट लिमिटेड चालू केली, युनियन लिमिटेड, त्यालाच अमूल नाव दिलं केलं. मग याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, डॉक्टर वर्गीस कुरियन श्वेत क्रांतीचे जनक. त्याच्यानंतर कोणत्या ठिकाण आहे, गुजरात नावाचं आनंद ठिकाण आहे. आणि कोणती संस्था फेमसला आहे त्याच्यामध्ये, त्याचं नाव काय, अमूल. ओके, पुढे काय सांगितलेलं आहे, याच्यामधून एवढंच महत्वाचं, ज्यादा काही शिकायची गरज नाही, एकदम सोपं आहे, वाचलं तरी लक्षात राहत आहे. त्याच्यानंतर आहे नील क्रांती, हरित क्रांती, दुसरी नील क्रांती. जनक लक्षात ठेवा, हरित क्रांतीचे डॉक्टर नॉर्मन बोरलॉग, एम.एस. स्वामीनाथन. त्याच्यानंतर कोण, श्वेत क्रांतीचे जनक आपले डॉक्टर वर्गीस कुरियन. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, येतं जनक काय कोणी दिलेलं नाही, पण नील क्रांती म्हणजे काय, नील क्रांती म्हणजे पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे. पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे म्हणजे काय, समुद्र असेल, समुद्रातील खारं पाणी असेल किंवा तळ असेल किंवा नदी असेल, याच्यामध्ये भरपूर मोठमोठ्या माशांचा साठा आहे. जर आपण तोच खात बसलो, वारंवार तेच खात बसलो, तर एक काळ असेल ते संपून जातील, आहे का नाही, ते मरून जातील. कारण की मासेमारी भरपूर प्रमाणात होते कोकण या ठिकाणी, आहे का नाही, समुद्राच्या बाजूला जेवढे पण गाव आहेत ते मासेमारीसाठी ओळखले जातात. मग ही मासेमारी रोखावं म्हणून भारतीय सरकारने नील क्रांती मिशन सुरू केलंय. कोणतं मिशन सुरू केलंय, नील क्रांती मिशन 2016 अन्वये, NKM म्हटलं जातं, नील क्रांती मिशन 2016. याच्या अन्वये काय केलं, लोकांना म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा त्याच्या स्कीम वाटल्या गेल्या. स्कीम वाटल्या गेल्या म्हणजे काय, जर तुम्हाला तळ बांधायचं आणि तळ्यामध्ये जर मासे पाळायचे, खेकडे पाळायचे, त्याच्यासाठी तुम्हाला सरकार स्कीम देईन म्हणजे काय, तुम्हाला त्याचा पैशाचा पुरवठा होईल, जेणेकरून तुम्ही तो व्यवसाय चालवू शकताय. त्यालाच नील क्रांती म्हटलं जातं. आता काय सांगितलेलं आहे, पूर्व आशियाई देशात शेततळी व त्यात वाढणारे मासे पुष्कळ प्रमाणात आढळतात. पण केवळ मासे, कोळंबी इत्यापर्यंत न थांबता इतर प्राणी व वनस्पती यांचा सुद्धा विचार होतो आहे. भारत सरकारने नील क्रांती मिशन 2016 अन्वये या कार्यक्रमाद्वारे मत्स्य व्यवसाय अधिकाधिक प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढीचा संकल्प सोडला आहे. यासाठी 50% पासून तर 100% पर्यंत सरकारी अनुदान, मग सरकारी अनुदान उपलब्ध आहे. जर कुणाला काय म्हणतो त्याला नील क्रांती घडून आणायची, शेततळ बांधायचं, त्याच्यात मासे हे करायचे आणि तो मत्स्य व्यवसायासाठी पण सांगितलेला मत्स्य व्यवसाय करायचा आहे, तर भारत सरकार 50% ते 100% सुद्धा अनुदान उपलब्ध करून देऊ शकते. पुढे काय सांगितलेलं आहे, समुद्राच्या खाऱ्या पाण्यात अथवा शेतातील तलावाच्या गोड्या पाण्यात फार मोठ्या प्रमाणावर मत्स्यशेती शक्य आहे. भरपूर मत्स्यशेती मत्स्य व्यवसाय शक्य आहे. कारण की जर मत्स्य व्यवसाय आपण केला तर समुद्रातील मासे, नदीतील मासे आहे तसेच राहतील, त्यांचं जे उत्पादन आहे ते भरपूर प्रमाणात होऊन जाईल. पण जर आपण तेच पिल्लं आणून आपल्या तळ्यात सोडले किंवा आपण तेच प्रजाती आणून आपल्या शेततळ्यात सोडले किंवा नदीत सोडले किंवा समुद्रात सोडले तर भरपूर प्रमाणात आपल्याला उत्पादन भेटेल, असं सांगितलेलं नील क्रांतीमध्ये. ओके, पुढे काय, खतं. आता पेशी विज्ञान, आपण जे 8वा धडा बघत आहोत, आहे का नाही, हा जैवतंत्रज्ञानाचा, त्याच्यामध्ये आपल्याला हेच बघायचं आहे, खतामध्ये सुद्धा जैवतंत्रज्ञान कसं विकसित झालेलं आहे का नाही, पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान. शेती व्यवसायात आता 2 प्रकारची खतं वापरले जातात. सगळ्याला माहिती आहे, नैसर्गिक खतं असतात आणि काही केमिकल यूज करून. मग नैसर्गिक खतांना म्हटलं जातं सेंद्रिय खते, आहे का नाही, आणि दुसऱ्या खतांना, रासायनिक खतांना केमिकल म्हटलं जातं, सेंद्रिय खते असतात ते. ओके, आणि हे जे दोन्ही पण खतं आहे ते पण चांगले आहेत, पण जे नैसर्गिक खतं असतात, सेंद्रिय खते, ते जादा करून चांगले असतात, कारण की जमिनीची सुपीकता ते वाढवू शकतात. पुढे काय सांगितलेलं आहे, कुथित मृदेच्या निर्मितीमुळे आवश्यक असा जमिनीचा वरचा थर निर्माण होतो. जमिनीचा वरचा थर निर्माण करण्यासाठी कथित मृदा म्हणजे काय, माती, ती महत्वाची असते. गांडुळे, बुरशीमुळे जमिनीतून अनेक आवश्यक घटक
जसं नायट्रोजन, त्याच्यानंतर फॉस्फरस, पोटॅशियम पिकांसाठी उपलब्ध होऊ शकतात. मातीविरहित शेती हायड्रोपोनिक्स मध्ये विद्राव्य खतांचा वापर योग्य ठरतो, पण रासायनिक खतांचे निर्बंध वापरायचे धोके जास्त आहेत. यात प्रामुख्याने जमीन नापीक होते. जर आपण सेंद्रिय शेती केली, सेंद्रिय शेती हा मार्ग अवलंबला तर आपली शेती सुपीक राहते. पण जादा करून जर आपण नुसतं रासायनिक खतांच्या मागे लागलं तर आपली जमीन काय होऊ शकते, नापीक होऊ शकते. हा एक तोटा सांगितलेला आहे केमिकलमुळे. पुढं काय सांगितलेलं आहे, कीटनाशके, कीटकनाशके. आता कीटनाशके काय सांगितलेलं आहे, वनस्पती तसेच पिकांची नैसर्गिक रोग प्रतिकारक शक्ती, रोगाचा प्रादुर्भाव टाळू शकते. पण कीटकनाशकांच्या वापरावर मात्र काही प्रतिबंध नसतो. जे नाशक आहे त्यांच्या वापरावरती काही प्रतिबंध नसतो असं सांगितलंय. जरी बेडूक कीटक, पक्षी किंवा असे शेतकरी मित्र कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात, तरी उत्पादन वाढीकरता कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. कीटकनाशके हे एक प्रकारचे विषच आहे. हे विष पाणी व अन्न यामार्फत अन्न जाळ्यामध्ये पसरते, त्यामुळे जैविक विषवृद्धी होते, आहे का नाही. DDT, मेलेथिओन, क्लोरोपायरिफॉस अशी अनेक कीटनाशके घातक ठरले आहेत. मग इथं तेच सांगितलेलं आहे, जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करा, इतका करा की त्याचा चांगला वापर झाला पाहिजे. पण जर आपण नुसते रसायन किंवा कीटनाशके हेच जर आपण नुसतं घेऊन बसलो तर आपल्या शेतीवरती भरपूर घातक परिणाम होऊ शकतो आणि आपल्या आरोग्यावरती सुद्धा. कारण की आपण ते खातो, ते जे फळभाज्यावरती जे कीटनाशके किंवा कीटकनाशके मारले जातात ते आपण खातो, म्हणून आपल्या आरोग्यावरती सुद्धा काय होऊ शकतोय, परिणाम होऊ शकतोय. पुढे काय सांगितलेलं आहे, मधुमक्षिका पालन, पेंड व गांडूळ खत, त्याच्यानंतर पेंड. आता सेंद्रिय शेतीमध्ये जर शेती करायची तर या सगळ्यांचा उपयोग केला जातोय. सेंद्रिय शेतीमध्ये पेंड उत्पादन पण घेतलं जाऊ शकतंय, गांडूळ खत पण तयार केलं जाऊ शकतंय, मधुमक्षिका पालन पण तयार केलं जाऊ शकतंय. आता जर आपण पेंडचा विचार केला तर पेंड आपल्या शेतामध्ये आपण तयार करू शकतोय वेगवेगळ्या काय म्हणतो आपण त्याला, वेगवेगळ्या प्रोसेसने. इथं सांगितलं, हल्ली सेंद्रिय शेती व सेंद्रिय उत्पादने हा परवलीचा शब्द झाला आहे. बऱ्याच ठिकाणी सेंद्रिय उत्पादने उपलब्ध होत आहेत व त्यांची मागणी दिवसागणिक वाढत आहे. सेंद्रिय खतांची मागणी दिवसागणिक वाढत आहे म्हणजे काय, जसं पुढे चालत आहोत तसं लोक सेंद्रिय खतांची मागणी जादा करत आहे. कारण की केमिकल युज करून लोकांना माहिती आहे आता शेती नापीक होत चाललेलं आहे. पुढे सांगितलेलं आहे, शेती करत असताना आपल्याकडे रासायनिक खतांचा, कीटनाशकांचा निर्बंध वापर झाला. ही विषारी रसायने, आता ही जेवढी पण खते आहेत ती विषारी आहेत. अन्न व पाण्यावाटे माणसापर्यंत येऊन पोहोचली व त्याचे अनेक दुष्परिणाम मानव व पर्यावरणावर दिसू लागले आहेत. आता हे जे कीटनाशक आहेत यांचे इतके विषारी परिणाम आहेत, ती माणसापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर त्यांच्या जीवावरती अनेक परिणाम होऊ शकतात. पुढे सांगितलंय, जमिनीच्या सुपीकतेशी व पिकांच्या किडीच्या प्रादुर्भावाशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याला आवर घालण्यासाठी आज शेतकरी मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे. मग सेंद्रिय खत तर झालं, पण आता आपल्याला सेंद्रिय शेती शिकायचं आहे. सेंद्रिय शेतीमध्ये 3 गोष्टींचा वापर केलेला आहे. पहिली गोष्ट कोणती आहे, पहिली गोष्ट आहे पेंड आपण हे तयार करू शकतो शेतीमध्ये, किंवा गांडूळ खत. आपल्या शेतीमध्ये जर नुसते गांडूळ सोडून दिले ठराविक मातीमध्ये आणि त्यांना जर आपण बाहेर जाण्यासाठी प्रतिबंध केला, एखादी वॉल तयार केली किंवा भिंत किंवा हौदावानी तयार केला, तर गांडूळ खत मोठ्या प्रमाणावरती तयार होऊ शकते आणि गांडूळ खत तयार झाल्यानंतर शेतीसाठी चांगलं राहत आहे. आता गांडूळ खतावरती काही रिस्ट्रिक्शन्स आलेले आहेत, पण गांडूळ खत सुद्धा चालून जात आहे. पुढे काय, मधुमक्षिका पालन. आता मधुमक्षिका पालनचा जर विचार केला आपण तर मधुमक्षिका पालन मध्ये जर आपण बघितलं तर मध काढण्यासाठी लोक नाही का धूर जाळून माशांना मारण्याचा प्रयत्न करतात किंवा माशा मारतात, जेणेकरून पोळे नाहीसे होतंय. म्हणजे ते जे पोळे म्हणजे त्यांचं घरटं नाहीसे होतंय, पण जास्त प्रमाणात माशा मेल्या जातात, आहे का नाही, मधुमाशा. मग याच्यावरती मधुमक्षिका पालनवरती आपण काय म्हणतो, अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये कसा मधुमक्षिका पालन हा व्यवसाय करू शकतो, सेंद्रिय शेती करू शकतो, हे आपल्याला सांगितलेलं. आपण मधमाशांचे पोळे पाहिले असेल, असे पोळे काढण्याची अगदी वाईट पद्धत म्हणजे माशांना जळत्या मशालीचा चोडाचा धूर करून पळवून लावणे व नंतर पोळ्याचे तुकडे करून ते काढणे. आता पोळ्याचे तुकडे करून म्हणजे जे मध असतंय का त्याचा कांदा वेगळा असतो आणि पोळ वेगळा असतंय. पोळ कापल्यानंतर फक्त मध, एकदम प्युअर मध बाजूला राहत आहे. या प्रकारात त्या पोळ्याचा नाश होतो, पण मधमाशा मोठ्या प्रमाणात मरतात. म्हणून लोकांनी कृत्रिम मधमाशांची पोळी पेटी वापरल्यास पोळ्यातील मध काढणे सोपे जाते व त्याबरोबर पोळ्याच्या माशांचे नुकसान होत नाही. मग कृत्रिम पद्धतीमध्ये काय आहे, एक बॉक्स तयार करायचा, त्याच्यामध्ये मधमाशा सोडून द्यायच्या, त्या आपोआप मध घेऊन येणार,
त्याच्यामध्ये मध तयार करणार, आपण मध बाजूला काढणार, मासे परत एकदा मध तयार करणार, जेणेकरून मधमाशा किंवा मधुमक्षिका मरणार नाहीत. पुढं काय सांगितलेलं आहे आपल्याला, मधुमक्षिका पालन झाल्यानंतर एकदम सोपा धडा आहे, ज्यादा काय डोकं लावण्याची गरज नाही, एकदम सुटसुटीत धडा आहे. 3 ते 5 मार्कचा आहे, 4 मार्कला पण येऊ शकतो, आला तर 6ला ऑप्शन सहित पण येऊ शकतो. ओके, औषधी वनस्पती व लागवड शेवटचा टॉपिक आहे. याच्यानंतर एक टॉपिक असेल फळांचा, झाला मग आपला धडा संपला. याच्यानंतर आपला 9वा धडा सुरू होऊन जाईल. ओके, मग औषधी वनस्पती लागवड मध्ये काय आहे, जर आपण भारतामध्ये विचार केला तर भारत हा जैवविविधतेविषयी अनेक ठिकाणी प्रसिद्ध आहे, अनेक जगामध्ये प्रसिद्ध आहे भारताचं नाव. मग औषधी वनस्पती आयुर्वेदिकचा उपयोग सगळ्यात जास्त भारतात केला जातो, एवढं लक्षात ठेवा. आणि आयुर्वेदासाठी भारत हा फेमस देश आहे. ओके, मग इथं सांगितलंय भारत हा जैवविविधतेसाठी मानला जातो. या सर्वांचा वापर करत भारतीय माणूस निसर्गाबरोबर महत्वाचे नाते जोडून आहे. नैसर्गिक साधनांचा वापर करून रोगमुक्ती शक्य करणारा आयुर्वेदाचा फार मोठा आपल्याकडे साठा आहे. मग काय सांगितलेलं आहे, आपण रोगमुक्ती करण्यासाठी आयुर्वेदिक गोष्टींचा वापर केला जातो. आता सगळ्यांच्या दाराच्या पुढे आडोळशाचं झाड असतंय, सर्दी खोकला झालं तर आडोळशाचं काढा करून पाजला जातोय, बरोबर आहे ना, किंवा तुळशीचा काढा सुद्धा पाजला जातोय, किंवा अंगावरती काही वन असलं तर तुळस किंवा हळद वापरले जाते. सगळ्यांना एवढ्या कॉमन गोष्टी माहित आहे. किंवा कोरपट तोंडावरती लावल्यानंतर तोंडावरचे दाग जातात, हे पण सगळ्याला माहित आहे. लिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्यानंतर 90% ते 80% 90% रोग आपल्या शरीरावरतून जाऊ शकतात. हे सगळे आयुर्वेदिक प्रयोग आहेत जे भारतामध्ये घडवून आणले जातात, आहे का नाही. पण आता जंगलतोड वाढल्यामुळे काय झालंय, भारतामध्ये जंगलतोड वाढल्यामुळे आयुर्वेदिक जे साठे आहेत ते कमी प्रमाणात आहेत. जे दुर्मिळ प्रजाती आहे का आयुर्वेदिक वनस्पतींच्या औषधांचे, ते आता नष्ट होत चाललेले आहेत जंगलतोडीमुळे. इथं तेच सांगितलेलं आहे, महत्वाची वनस्पती अति दुर्मिळ होत चाललेल्या आहेत, म्हणजे ते भेटणं सोपं नाही, लवकर रोग बरं होऊ शकत नाही. पुढे काय सांगितलेलं आहे, फळ प्रक्रिया उद्योग. आता फळांवरती सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे फळांद्वारे अनेक प्रकारचे पेय तयार केले जाऊ शकतात, जसे चॉकलेट, सरबते, जाम, जेली किंवा अनेक स्वादिष्ट पदार्थांचा वापर सगळेच करतात. पण हे सर्व शक्य होते ते फळावर प्रक्रिया करून. फळे हा तसा नाशवंत शेतीमाल आहे, तो वर्षभर वापरता येऊ शकेल अशा विविध प्रतिक्रियेची गरज असते. शीतगृहासारख्या सुविधेपासून वाळवणे, खारवणे, साखर घालणे, आटवणे, हवा बंद करणे असे विविध प्रकारची फळे टिकविण्याच्या प्रक्रियेदरम्यान केले जातात. मग आता काय सांगितलंय, फळ हा जो प्रकार आहे तो कमी प्रमाणात चालतो. म्हणजे काय, फळांचं सीझन असतं, आंब्याचं सीझन वेगळं आहे, केळ्यांचं सीझन वेगळं आहे, सफरचंदाचं सीझन वेगळं आहे, द्राक्षांचं सीझन वेगळं आहे. मग तो एक नाशवंत पार्ट मानला जातो, म्हणजे तेवढे सीझन पुरतात, त्याच्यानंतर आल्यानंतर लोक त्याला खात नाही जादा करून. टरबुजाचं पण एक सीझन आहे, पण ठराविक सीझन मध्ये जर हे काढून यांचे सरबत किंवा जाम तयार केले किंवा चॉकलेट किंवा वेगवेगळे पेय तयार केले, तर याचा उपयोग कशासाठी होतो, शीतगृह म्हणजे थंड करून, यांना थंड करून यांच्यापासून मँगो ज्यूस तयार केला जाऊ शकतो, स्ट्रॉबेरी ज्यूस, पायनॅपल ज्यूस आणि अनेक प्रकारचे ज्यूस तयार करून त्याच्यामध्ये त्यांना वाळवणे, त्यांना खारवणे किंवा त्याच्यात साखर घालणे, गोड असेल तर गोड करणे, आंबट असेल तर आंबट करणे, खारट असेल तर त्याच्यामध्ये मीठ घालणे, या सगळ्या प्रोसेस करून एक मोठा काय म्हणतो आपण त्याला, फळ प्रक्रिया उद्योग तयार होऊ शकतो आणि त्याच्याद्वारे माणूस हा पैसा कमवू शकतोय. ओके, एकदम सोपं होतं. हरित क्रांती बघितली, त्याच्यानंतर आपण नील क्रांती बघितली, श्वेत क्रांती बघितली, त्याच्यानंतर आपण खते बघितले, खतामध्ये काय काय चालतंय, त्याच्यानंतर कीटनाशकामुळे काय काय परिणाम होऊ शकतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे, असं नाही केला पाहिजे, पण तो उपयोग करत असताना एवढं लक्षात ठेवायचं आहे, आपल्या जीवाला काही हानी होता कामा नये, कारण की आपण आपल्यासाठीच कमवतोय. सेंद्रिय शेती बघितली आपण, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पेंट कशी उगवली जाते, गांडूळ खत कसं तयार केलं जातंय, मधुमक्षिका पालन हा कसा आधुनिक व्यवसाय तयार झालेला आहे, हे सगळं बघितलंय. औषधी वनस्पती व लागवड बघितली आणि फळ प्रक्रिया उद्योग, फळं साठवून कसा उद्योग तयार केला जातो हे आपण बघितलं. ओके, चला तर आजच्या लेक्चर मध्ये इथंच थांबूया. जर तुम्हाला समजलं नाही तर रिपीट तुम्ही हे लेक्चर बघू शकताय. आजच्या लेक्चर मध्ये इथेच थांबूया. जर चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा. धन्यवाद.